बाबा जा आई। तुम्हाला राग येणं साहजिकच आहे म्हणा, पण मी हे मुद्दामून नाही केलं, गरज होती म्हणून केलं. कसली गरज तेच तर विचारतोय ना आम्ही. खरंच सांगतो, मला सांगता येणार नाही, पण तुम्हाला मी एक शब्द देतो की अंजलीबाईला कसला बी ताप होणार नाही. तुम्ही जसं त्यांना जपलं मी बी तसंच जपेन. इथं या खोलीत कसे जपणार आहात राणाजी तिला? आई अगं खरंच इथे काही अडचण नाही. ते दिसतच आहे की आम्हाला. इंदू, राणाजी एक विनंती आहे, निदान तेवढी तरी पूर्ण करा. अहो असं काय बोलताय तुम्ही, सांगा की. उद्या मांडव परतवणी आहे, बाकीच्या रीतीभातीप्रमाणे तीही पूर्ण करूयात. निदान त्या निमित्तानं तरी उद्या आमच्या घरी या, एवढं तरी ऐका आमचं. तुम्हाला काय वाटते? कसंही तुम्ही सांगा. चालते, आम्ही येतो, पण फक्त मांडव परतावणीसाठी. इंदू अगं झाली का तयारी? आमटीत मीठ व्यवस्थित घातलंयस ना? तुझ्या हातनं जरा जास्तच पडतं म्हणून सांगते. तुम्ही सांगितले तसे सुपाऱ्या आणलेले आहेत. असं काय करतेस आई? अगदी व्यवस्थित मीठ घातलंय मी आज, आणि स्वयंपाक झालाय माझा. अंजलीशी झाला का फोन? हो झालाय, थोडा वेळ देतो म्हणाली. आता अंजली आली ना की मी तिला जाऊच देणार नाही. राणाजींना पण चांगलं खडसावणार आहे. अंजलीचं लग्न यासाठी करून दिलेलं नाही आम्ही. इंदू समजावून सांगायचं, खडसावण्याची भाषा नको. ओ का नको? अंजलीचं लग्न तिनं शेतात राहावं म्हणून करून दिलेलं नाही बरं का आपण. पण ते शेतात का गेले याचं कारण माहित नाही ना आपल्याला. अगं तू उगीच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. आई अगं आपली अंजू कशी राहतीये, कुठं राहतीये हे मी पाहिलंय. तू पाहिलं नाहीयेस, नाहीतर तूही असंच म्हणाली असतीस. अगं हो, पण आनंदानं करतायत ना. ते काही का असे ना, पण तिची अवस्था आता मला पाहवत नाही. इंदू, राणाजींच्या घरच्यांची परिस्थिती तशीच आहे, त्यांनाही याचं दुःख आहेच ना. आता प्रतापराव गोदा काय येत आहेत, सगळे मिळून यातून काहीतरी मार्ग काढूयात. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.